हरे कृष्ण सर्वांना, स्वागत आहे सर्वांचे. तर आपला उपक्रम आहे 18 दिवसात 18 अध्याय. आज आपला दुसरा दिवस आहे. काल आपण आपलं मंगलाचरण म्हणूया आधी. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर आपण प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. पुन्हा ज्यांनी हा अभ्यासक्रम तयार केला ते आपले इस्कॉन मँगलोरचे नामानिष्ठ प्रभूजी, त्यांना पण वंदन करूया. पुन्हा आपल्या मराठीचे ग्रुप हेड पूजा माताजी, त्यांना प्रणाम करते. आणि ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या अन्वया माताजी, त्यांना प्रणाम करते. आणि आपण सुरू करू आजचा अध्याय. तर आजचा आपण दुसरा अध्याय. पण आपण काल बघितला अर्जुन विषाद योग. तर आपण अर्जुन विषाद योग म्हणजे काय होतं, तर अर्जुनाला काय दुःख होती. तो नाही म्हणत होता मी नाही युद्ध करणार. मग त्याने मी तुम्हाला सांगितलं ना, की आजपासून खरी गीता सुरू होते. काल नाही. आजपासून कृष्ण बोलतात आणि गीता सुरू होते. काल जरा असं महाभारताचं बॅकग्राऊंड होतं. तर हे कालच्या अध्यायातनं मी तुम्हाला सांगितलेलं, की आपण एक गोष्ट शिकायची, की जीवनात प्रॉब्लेम येऊन जाऊन असतात. तर अर्जुनासारखं बनायचं, की त्याने कृष्णांना सांगितलं, की ही कारणं आहेत, ज्यामुळे मी युद्ध करू शकत नाही. तर पुढचं तर कृष्ण बघतील, त्याला समजावतील किंवा काय आपण बघू काय झालं पुढे. पण त्याने सॉर्ट आउट केले, की माझा प्रॉब्लेम काय आहे हे त्याने शोधलं. हां, तर आपण पण जीवनात असं फोकस राहायला शिकायचं, की एखादी गोष्ट नाही जमत आहे, थोडी अवघड जाते, तर ते शोधायचं, की ॲक्चुअल प्रॉब्लेम काय आहे आपला? आणि गीतेमधला पहिला श्लोक आहे. एकच श्लोक आहे धृतराष्ट्राच्या तोंडातला. आणि पहिला तुम्ही लक्षात ठेवा वही पेन घेऊन बसत चला. जे वाटेल लिहावं ते लिहून पण घेत चला. हरे कृष्ण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवा चैव किम अकुर्वत संजय. धृतराष्ट्राने सांगितले, हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्र युद्ध म्हणजे कुरुक्षेत्रावर युद्धाची इच्छा असणारे एकत्र आलेले माझे आणि पांडूचे पुत्र काय करतायत असं तो विचारतो. हं. तर मग नंतर आपण पुढे बघितलं होतं. हा महत्वाचा श्लोक आहे. पहिलाच श्लोक आहे. ह्याने गीतेची सुरुवात होते. ओके. माताजी घ्या पुढची स्लाईड. तर आजचा आहे ना सांख्य योग हे आपलं मंगलाचरण असतं. आता रिव्हिजन काल काय रिव्हिजन मध्ये काल आपण काय बघितलं, की भगवद्गीता ही काय आहे. तर थांबा, कौस्तुभ आलाय का बघते त्याला विचार. कौस्तुभ सांग बघू भगवद्गीता काय आहे. तिथे दिसतंय ऑलरेडी. भगवद्गीता आपल्या जीवनाची पुस्तक आहे. देवाने जसे कोणती आपण मशीन घेतो किंवा काही इलेक्ट्रिक वस्तू घेतो, त्याच्यासोबत जसं मॅन्युअल येते, तशी भगवद्गीता आपल्या जीवनाच्या मॅन्युअल किंवा गाईड आहे. हो. की मनुष्य जीवन आपल्याला कशासाठी मिळतं हे कोणच सांगत नाही. आपण आता वेगवेगळ्या फील्डमध्ये जाऊ, तर तुम्ही शिकाल, आम्ही शिकलो. पण हॉनेस्टली सांगते, कधीच कुठेही हे शिकवत नाहीत, की तुम्ही माणूस म्हणून काय करायला हवं.
हा. मग भगवद्गीतेचे 5 विषय तर ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. हे 5 विषय भगवद्गीता आपल्याला सांगते. पूर्ण क्लिअर होतात तुमच्या ह्या कन्सेप्ट. अर्जुनाच्या विलापाची, विलाप म्हणजे दुःख. ऍक्च्युली अर्जुन विषाद योग असं अध्यायाचं नाव आहे. मी सांगितलं ना, दुःखाच्या पुढची पायरी असते विषाद, म्हणजे जो मनामध्ये उतरलेला असतो, हृदयामध्ये उतरतो. हा. तर ती 5 कारणं होती. सांगणार आहे काय तू, की मी सांगू मग? 5 कारण होते. पाप, आनंद नाही, अ, पारिवारिक परंपरा. परंपरा, पारिवारिक परंपरा, असमंजस, आणि पहिलं दया. म्हणजे दया. हा, दया, पाप, आनंद नाही वाटत होता त्याला, पारिवारिक परंपरा, त्या हे होणार ना, विस्कळीत होणार. आणि असमंजस, मला काय करू तेच कन्फ्युज झालो, मी कळत नाही, अशी 5 कारणं सांगितली होती. आणि त्याच्या विजयाची 9 कारणं मी वाचून दाखवते. ह्या अध्यायात विजयाची 9 कारणं आपल्याला सापडतात, की का अर्जुनाचा म्हणजे पांडवांचा विजय होणार होता. कारण ती धर्माच्या बाजूने होती. हे युद्ध मुळात कौरव आणि पांडव असं नव्हतं, हे धर्म विरुद्ध अधर्म असं युद्ध होतं. मग पहिलं कारण त्यांनी सांगितलेलं धर्मक्षेत्र. दुसरं दिव्य रथ होता. अर्जुनाला अग्निदेवाने दिलेला ना, दिव्य रथ होता त्यांच्याकडे. पुन्हा कपिध्वजा, म्हणजे हनुमान स्वतः होते. त्याच्यानंतर शंखनाद, मग अर्जुनाचा धनुष्य, गांडीव धनुष्य. मग त्यक्त जीविता, म्हणजे जीवन त्याग करायला तयार असणारे असे योद्धे, उत्सुक असे म्हणजे योद्धे होते, दोन्ही बाजूला होते. मोक्षदा एकादशीचा दिवस होता तो. पवित्र दिवस होता. अजूनही डिसेंबरमध्ये येते साधारण मोक्षदा एकादशी. गीता जयंती म्हणून पूर्ण भारतभर साजरी केली जाते. भाग्यलक्ष्मी, म्हणजे जिथे कृष्ण तिथं लक्ष्मी. तुम्हाला वेगळं हे करायची गरज नसते. जेव्हा तुम्ही कृष्णांची आराधना करता किंवा कृष्णांची भक्ती करता, लक्ष्मी माता बरोबर असतात. भाग्यलक्ष्मी, जिथे कृष्ण तिथे त्या आपोआप हजर असतात. आणि ऋषिकेश, म्हणजे 9वं कारण सांगितलंय. तर ऋषिकेश या शब्दाचा अर्थ काय, इंद्रियांचे स्वामी. तर ऋषिकेश भगवान कृष्ण स्वतः तिथे हजर होते. त्यामुळे जिथे कृष्ण तिथेच विजय, तिथेच धर्म. ओके, हे जर आपण आता कालचं बघितलं परत एकदा. आता माताजी घ्या आपण आजचा मोठा अध्याय आहे, हा 2रा अध्याय. त्याचं नाव सांख्य योग आहे. हा. मग प्रभुपाद स्वामींनी ना भगवद्गीतेचे सार, म्हणजे असं नाव ठेवलंय की भगवद्गीतेचे सार. हा अध्याय कसा आहे, मग का बरं ह्याचं नाव भगवद्गीतेचे सार असं का दिलंय? तर कसं आहे ना, आपण पिक्चरचा ट्रेलर बघतो ना, ट्रेलर, की एखादा पिक्चर आपल्याला ट्रेलर मध्ये काय कळतं आपल्याला, टीजर म्हणतात ना अलीकडे. तर साधारण पिक्चर मध्ये काय स्टोरी आहे ते आपल्याला त्या 2-3 मिनिटात अंदाज येतो ना. तसं हा भगवद्गीतेचं सार आहे. म्हणजे ह्याच्यात आहे ना, आपल्याला, आपण भगवद्गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, आणि पण अष्टांग योग, सांख्य योग, असे बरेच गोष्टी सांगितलेल्या आहेत कृष्णानी आपल्याला. तर हा अध्याय ना, ह्यामध्ये प्रत्येक ह्याला टच केले, मग प्रत्येक अंगाला स्पर्श केलेला आहे भगवद्गीतेला. मग ह्यात भक्तियोगही मिळणार. तुम्ही पूर्ण अध्याय मोठा आहे तो वाचला तर भक्तीविषयी पण आहे, ज्ञानाविषयी पण आहे, कर्मविषयी पण आहे, निष्काम कर्मयोगाविषयी, असं सगळा असा सर्वसमावेशक असा हा अध्याय आहे. म्हणून तो गीतेचं सार आहे, सारांश असं आहे. ओके. आणि ते वरती आहेत ते इस्कॉन मँगलोर मधले राधा गोविंद आहेत. त्यांचा पण आपण आशीर्वाद घेऊया. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. तर ह्या आता आपण ही बघितली, ही अर्जुनाने ही कारणं सांगितली होती. आणि थांबतो अर्जुन, मी आता युद्ध करणार नाही म्हणतो. मग आता 2ऱ्या अध्यायापासून कृष्ण बोलतात. हा घ्या माताजी पहिली. मग आता की नाही, ते तसे म्हणजे आपण आधी हे टप्प्याटप्प्याने पाहू. कृष्ण अर्जुनाने विचारल्याशिवाय पण बोललेले नाहीये, हेही आपण बघावं. न विचारता जास्त सल्ले देऊ नयेत माणसाने. ते तर भगवंत आहेत. इथे तुम्ही हे पण बघाल, की जोपर्यंत अर्जुन म्हणजे या 2ऱ्या अध्यायात 7व्या श्लोकापासून कृष्ण बोलतात.
त्याच्या आधी आहे ना, अर्जुन फक्त सांगतो, की "आता तुम्ही मला मार्गदर्शन करा. मी पूर्ण गोंधळून गेलोय." तेव्हा ते सांगतात. त्याच्या आधी नाही सांगत. एवढं प्रेम असतं त्यांचं. ते सखा होते कृष्ण आणि अर्जुन. अर्जुन सखा मानायचा त्यांना. आत्ते-मामे भावंड होती ती तरी पण हां. ओके. आता ना ईश्वर म्हणजे परमेश्वर, ईश्वर कोण आहे? आपल्याला कसं असतं, आपण नेहमी कन्फ्यूज असतो. देव तर भरपूर आहेत आपल्या इथे. आता हे हळू-हळू कळणार तुम्हाला देवता कोण आहेत वगैरे. त्या 33 कोटीच आहेत. हां, पण त्या का आहेत? कुठे आहेत? त्यांची धाम कुठे आहेत वगैरे. तर आता पण ईश्वर कोण आहे? म्हणजे परमेश्वर, भगवंत कोण आहेत? म्हणजे ह्या सगळ्यांचे मेन, मुख्य, वरिष्ठ तर ते कसं असतं ना, ते आपण बघूया. ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे असतात. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. तर मग आता ब्रह्म म्हणजे काय? तर प्रकाश तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये दिसतोय प्रकाश. मग आता तुम्हाला डोळ्यांनी तुमच्या आपल्या आजूबाजूला नैसर्गिक जे काय दिसतं ना, अ, अगदी आकाशातले तारे, ग्रहगोल ह्याच्यापासून समुद्र, मग हे निसर्ग, ह्या वनस्पती हे सगळं जे दिसतं ना, ही पृथ्वी म्हणजे, हे सगळं ब्रह्ममध्ये सामावलेलं आहे. हा एक असा प्रकाश आहे. ह्याच्यामध्ये सामावलेला आहे. ॲक्चुअली आपण डोळे बंद करतो ना आपले, तरी सुद्धा तुम्हाला जाणवेल, की तुमच्या डोळ्यासमोर तरी पण एक प्रकाश असतो. तर हा ब्रह्म, हा हा तुम्हाला भगवंतांचा अनुभव घ्यायचा आहे ना, तर हा पहिला टप्पा असतो. जे अ, म्हणजे पहिल्या प्रायमरी स्टेज म्हणतो ना, नुकतेच सुरू करतो आपण कृष्णांकडचा आपला प्रवास. तेव्हा हा पहिला टप्पा असतो, जाणवतो आपल्याला, की आता तसं पण अमेज व्हायला होतं ना, आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतंच ना, किती छान आहे ही सृष्टी. असं वाटतं बघा तुम्ही थोडंसं बाहेरच्या बाजूला गेलात किंवा अ, पक्षी वगैरे असे बघाल तर आपल्यालाच वाटतं, की किती छान आहे ही सगळी निर्मिती. तर हा सगळा जो असतो ना, म्हणजे कुठेतरी वाटतं ना आपण, की बनवणाऱ्याने हे किती छान बनवलंय. तर हा पहिला टप्पा असतो प्रायमरी जेव्हा तुम्ही नुकती सुरुवात करता तेव्हा. हां, मग आता हे बनलं तर आहे, हा प्रकाश आहे ना, मग हा पहिला टप्पा. मग त्याच्यानंतर तुम्ही जसं भक्तीमध्ये पुढे जाता, आपल्यामध्ये एक ओढ असते. कोण बरं असेल हे? कोणी तयार केलं असेल? अशी एक ओढ असते हां. आणि आपण नम्र पण असतो. म्हणजे हां, मला खूप छान वाटलं. त्यांच्याविषयी नम्रता पण असते. मग असं जेव्हा भक्तीमध्ये आपण पुढे जातो ना, तेव्हा दुसरा टप्पा आपल्याला जाणवतो परमात्मा. पाठ करा हां, हे 3 टप्पे ब्रह्म, परमात्मा आणि भगवान म्हणजे लक्षात ठेवा. मग परमात्मा म्हणजे काय? तर आता इथे जे म्हणून सजीव आहेत ना पृथ्वीवर, जे कोण सजीव, त्या प्रत्येक सजीवाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने भगवंत चतुर्भुज नारायण म्हणायचं. हे जे 2 नंबरचे फोटो आहे ना, हा चतुर्भुज नारायण. तर चतुर्भुज नारायण रूपात प्रत्येकाच्या हृदयात आहेत. म्हणजे तू आत्म्याच्या शेजारीच असतात. तुमच्या, माझ्या आणि जे म्हणून कोण सजीव आहेत, त्या सगळ्यांना म्हणजे बघा, त्यांनी कुणालाही एकटं सोडलेलं नाहीये. आपण लक्ष देत नाही त्यांच्याकडे. पण ते प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक सजीव म्हणून इथे जे कोण आहे, त्या प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा स्वरूपात ते हजर असतात. हे आणि कसे असतात ते पण बघा सांगितलेलं आहे. चतुर्भुज नारायण. ह्या समोर दिसतंय ना, ह्या रूपात असतात. म्हणजे जास्त लांब नाही कुठे, हृदयातच आहेत. आणि म्हणजे 7वा अध्याय वगैरे आहे ना, त्यात तुम्हाला हे म्हणजे गोलोक वृंदावन चार्ट आहे. त्याच्यामध्ये आणि कळेल व्यवस्थित कसे येतात. तर प्रत्येकाच्या म्हणजे कुठेही एका क्षणासाठी सुद्धा आपल्याला एकटं सोडलेलं नसतं त्यांनी आणि आपल्याला असं वाटतं ना, कुणाला कळणार नाही आपण काय केलेलं, पण कृष्णांपासून काही लपून राहत नाही. आता हे पण तुम्ही इथे मी काल म्हटलं ना, गीता शिकायला आलात वगैरे, त्यांना कळत असतं. म्हणजे त्यांना सगळ्या तुमच्या शुद्ध भावना सगळं कळत असतं, की किती स्ट्रगल करतायत वगैरे. ते हृदयातच असतात. हं. त्यामुळे आपण त्यांना अजिबात फसवू शकत नाहीत. आत्म्याच्या शेजारीच असतात. मग झाला हा परमात्मा. मग आपली बघा वारकरी संप्रदाय आहे ना आपला महाराष्ट्राचा, केवढी महान भक्त संत परंपरा आहे महाराष्ट्राला. तर तुम्ही एक लक्ष देऊन बघाल बघा ती सतत दुसऱ्यांच्या पाया पडत असतात बघा, माऊली, माऊली करून प्रत्येकाला नमस्कार करत राहतात. तर ती ऑलरेडी म्हणायचं की परमात्मा स्तरावर आहेत. म्हणजे ती समोरच्याच्या ना हृदयातले कृष्ण बघत आहे. म्हणजे हे चतुर्भुज नारायण आहेत ना,
म्हणजे ते प्रत्येकाच्या हृदयात शरीर बघत नाहीत. दुसऱ्याच्या शरीरामधल्या भगवंतांना नमस्कार करत असतात. म्हणून ते प्रत्येकाला आलं ना लक्षात, ती का माऊली, माऊली म्हणून प्रत्येकाला वय पण बघत नाहीत बघा. लहान आहे की मोठा आहे असं पण नाही बघत. तर त्या एका स्तरावर आलेले असतात, की समोरच्याचं शरीर बघत नाहीत. तर ह्याच्यामध्ये पण भगवंत आहेत आणि त्यांना प्रणाम करत असतात. मग हा परमात्मा टप्पा प्रत्येकामध्ये आहेत हां, ते प्रत्येक सजीवामध्ये. आणि त्याच्यानंतर जर आपण असं भक्तीमध्ये आणि पुढे जाऊ आणि शास्त्रांचा अभ्यास आणि करू, तर आहे ना भगवान कृष्ण हे गोलोक वृंदावनमध्ये असतात. ज्यांच्या आपल्या प्रत्येकाच्या घरात फोटो असतील, प्रत्येकाच्या देवाऱ्यावर बाळकृष्ण असतो, राधाकृष्णाचा गोविंदांचा हे असतो बऱ्यापैकी सगळ्यांच्याच असतो घरात. तर ते भगवान कृष्ण हं, ते फक्त एकमेव त्यांना भगवान म्हटलं जातं. मग हे ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे आहेत. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. जसं-जसं आपण भक्तीमध्ये जोडलो जातो, जीवनात पुढे जात राहतो, तसं-तसं आपल्याला हे प्रगत होत जातो. आपण ह्याला जाणवायला लागतात आपल्याला. हां, मग आता जी पुढची स्लाईड घ्या. आता ना भगवान का म्हणतात? कोणाला म्हणतात ते? हां, त्यांनी सांगितलं ना ईश्वर, जीव, प्रकृती, काळ, कर्म. हे 5 विषय भगवद्गीता आपल्याला शिकवते. मग ईश्वर, तर आता कोण म्हणजे ईश्वर परमेश्वर, सगळ्यात वरिष्ठ आणि म्हणजे भगवान म्हणतात त्यांना. तर कोण आहेत बघूया. तर ना ही व्याख्या आहे की म्हणजे ऐश्वर्य. ह्या षड ऐश्वर्यानी पूर्णपणे युक्त असे जे कोण असतात त्यांना भगवान म्हणतात. वान म्हणजे ऐश्वर्यवान म्हणजे ही षड ऐश्वर्य ज्यांच्याकडे पूर्ण रूपात आहेत ना, ते असतात भगवान. ओके. मग पराशर मुनींनी बहुतेक ही व्याख्या केलेली आहे. मला आता नाव लक्षात येत नाहीये. तर ही षडऐश्वर्य कुठलं सौंदर्य, श्रीमंती, प्रसिद्ध, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास. ही 6 ऐश्वर्य एकाच वेळेस पूर्ण रूपात ज्यांच्याकडे असतात, ते असतात भगवान. आता तुम्ही पण थोडंसं चेक करा तुमच्या ह्याच्यात कोण बसतं का? कृष्ण सोडून. हां, मग आता सौंदर्य आणि हे असणं म्हणजे फक्त आपण सौंदर्य कुठे म्हणजे छान दिसण्यापुरतंच आपण मर्यादित घेतो. बरं त्या हे दृष्टीने पण बघितलं, तर सौंदर्य आपण किती असू छान म्हणजे तुमच्या ओळखीत किंवा तुम्ही स्वतः किती असणार? तुमच्या जिल्ह्यापर्यंत, तुमच्या राज्यापर्यंत. तसं नाहीये. हे पूर्ण रूपात म्हणजे जे म्हणून काय ज्ञात, अज्ञात, ग्रहलोक वगैरे सगळं आहे. त्या सगळ्यांमध्ये कीर्ती आहे सौंदर्यवान म्हणून कृष्णांची बघा. तुम्ही आपलं वैदिक साहित्य बघाल तर राम, कृष्ण ह्यांच्या सौंदर्याच्या हे लिहिलेले आहेत बघा. किती त्यांचं स्वरूप म्हणजे बघितलं आणि असं छान वाटलं. असं प्रत्येक ह्याच्यात आलेलं आहे, की श्यामलम शांतरूपम वगैरे असं म्हणजे किती देखणे पण आहेत. फक्त भारतापुरते नाहीये. ते कसे त्रिभुवनांमध्ये सुंदर आहेत आणि जिकडे जाल तिकडे त्यांच्या सौंदर्याची चर्चा असते. आता राम जरी बाजूला ठेवलो, तरी कृष्णांचं बघायचं म्हटलं तर बाळ असताना त्यांनी ते त्यांच्या गोकुळामध्ये जायचे तेव्हा त्यांच्या मैयाने त्यांना तयार करून सोडलं बाहेर, की सगळी जण आपल्या हातातलं काम टाकून त्यांच्याकडे बघत राहायचे. म्हणजे आता आहे ना असं, की मोठी माणसं तर सोडाच तुम्ही, गायी वगैरे सुद्धा आहेत ना, खायचं वगैरे थांबवून त्यांच्याकडे बघत राहायचे. असं अप्रतिम सौंदर्य. आणि राम जेव्हा बघा ते खरदूषण राक्षसांबरोबर युद्ध करत असतात. एकटेच करत असतात. दुसऱ्या बाजूला सगळे खर आणि दूषण त्यांची सेना घेऊन आलेले असतात ना, तेव्हा ते म्हणत पण असतात, की "अरे थांब, थांब" म्हणत असतात आपापसात चर्चा. राम आणि लक्ष्मण त्यांना आपण मारायचं नाही हां. त्यांना आपण असं पिंजऱ्यात आपल्या राजदरबारात ठेवूया. किती छान आहेत ते दिसायला. म्हणजे असुरांना पण ते छान दिसवते. एवढे छान म्हणजे असं सौंदर्य. हं. मग त्याच्यानंतर श्रीमंत. आता श्रीमंत म्हणजे कसं आहे, आता कळणार नाही तुम्हाला. तर हे जे सगळे ग्रहगोल हे आपण स्वतः हे सगळे आहोत ना, त्यांच्याच आतमधून आलेलो आहोत. त्यांच्याच श्वासामधून ब्रह्मांड बाहेर येत असतात आणि त्याच्यामध्येच आपण असतो. ते आता तुम्ही गोलोक वृंदावन चार्ट जेव्हा बघू ना, तेव्हा कळणार, की आपण म्हणजे मुळातच त्यांच्यामधूनच ही करोडो ब्रह्मांड बाहेर येत असतात.
त्यामुळे सगळं त्यांचं आहे. त्यांच्यामधून उत्पन्न होत टप्प्याटप्प्याने खाली येत जातं असं. मग त्यांच्या विस्तारित रूपं, विस्तारित रूपं, विस्तारित रूपं म्हणजे असं उलट गेलात तर तिथपर्यंतच जाऊन पोहोचणार. त्यामुळे त्यांच्यापेक्षा श्रीमंत कोण असू नाही शकत. मग प्रसिद्ध. आता प्रसिद्ध म्हणाल तर पुन्हा तेच मी मगाशी सांगितलं. आपण एकतर किती आपल्या तालुका, जिल्हा इथपर्यंत प्रसिद्ध असू, देशात प्रसिद्ध असू. बरं तुम्ही जगात, पृथ्वी असं जग धरलात तर इथपर्यंत प्रसिद्ध असाल. पण ह्यांची कीर्ती बघा, नारायण, नारायण करत नारद त्रिलोकांमध्ये फिरत असतात. सगळीकडे त्यांची कीर्ती आहे, त्यांच्या कथा वगैरे. हां, जशा आपल्याला माहीत आहे तशा सगळ्यांना आणि पृथ्वीच्या वरची जी अ, म्हणजे तपलोक वगैरे आहेत, महर्लोक, तपलोक म्हणजे जी पुण्यवान लोकं म्हणजे अभ्यासू पुण्यात्मांची हे आहेत लोक आहेत असे. तिथे वगैरे सतत कृष्णांविषयी चर्चा, अभ्यास, भागवतमचा वगैरे असा सुरू असतो. अशी म्हणजे प्रसिद्धी, की फक्त पृथ्वीपुरती वगैरे नाही, जिकडे जाल तिकडे ते प्रसिद्ध आहेत. राम, कृष्ण, विष्णू असे हां. सामर्थ्य. आता सामर्थ्यात कसं असतं ना, तुम्ही सुदर्शन चक्र बघा तर म्हणजे किती काय कृष्ण सुदर्शन चक्राने तर बाजूलाच म्हणजे ते तर आहेच. आणि कृष्ण आता 5 दिवसाचे असताना पूतना आली. पूतनेची साईज तुम्ही भागवतमध्ये बघाल तर कित्येक किलोमीटर असे होती ती लांबी लावून वगैरे अशी एवढी मोठी. तरी पण कृष्णाने 5 दिवसाचं असताना तिला मारून टाकलं. तर असं हे सामर्थ्य पण ते तसंच आहे. आपण त्याच्याशी तुलना नाही करू शकत. आणि सगळे देवी-देवता गोष्टी म्हणजे तुम्ही जर अभ्यास कराल भागवतममध्ये, तर प्रॉब्लेम आले की सगळे देवी-देवता विष्णूंकडे म्हणजे पहिल्यांदा ब्रह्माजींकडे आणि ब्रह्मा त्यांना विष्णूंकडेच घेऊन जात असतात. की आता आम्हाला होत नाही हे, तुम्ही बघा म्हणून. हा असुर डोईजड झाला वगैरे. त्यामुळे सामर्थ्य पण पूर्ण रूपातलं सामर्थ्य आहे. त्याच्यानंतर ज्ञान. आता ज्ञान आपल्याला ज्ञान वेगवेगळ्या पुस्तकांमधून मिळतं. मग ज्ञानाचा उगम शोधत गेलात ना, तर सगळेजण वेदांपर्यंत येऊन पोहोचतात. मग वेद कोणी दिले? तर पृथ्वीवर ब्रह्मानी दिलेलं आहे वेदांचं ज्ञान. मग ब्रह्मांना हे ज्ञान कोणी दिलंय? सृष्टी निर्मिती करायचं वेदांचं. तर आपण ते बघू पुढच्या अध्यायांमध्ये. तर कृष्णाने दिलेलं आहे, की हे वेदांचं ज्ञान देऊन आता सगळं साहित्य पण दिलेलं असतं आणि आता तू सृष्टीची निर्मिती कर. त्यामुळे मग हे मूळ ज्ञान कुणी दिलं वेदांचं? तर कृष्णानी. 15व्या अध्यायात सांगितलेलं आहे हां. वेदांचं म्हणजे कर्ते, ज्ञाते आणि वेदांचं ध्येय सगळंच कृष्ण आहे. हां, त्यामुळे ज्ञानाचं पण मूळ शोधत गेलात तर कृष्ण आहे. त्यांच्यामध्ये सारं ज्ञान सामावलेलं आहे. आणि एवढं सगळं असून आहे ना, एक हा गुण आहे बघा, संन्यास. संन्यास म्हणजे काय वैराग्य असं पण धरा तुम्ही. अद्भुत वैराग्य आहे. संन्यास आहे म्हणजे हे एवढं सगळं असून आपल्याला तर एवढंसं काहीतरी आलं तरी आपण किती अहमपणा येतो. हां, माझ्याकडे हे आहे, माझं ते आहे. ते तसे नाहीयेत. त्यांच्याकडे संन्यास आहे. परम वैराग्य आहे त्यांच्याकडे. कशाचाच मोह नाहीये. म्हणजे मी नेहमीच मुलांना सांगते, की रामांना आता माहीत होतं रात्री झोपताना तरी, की आपण दुसऱ्या दिवशी उठून अयोध्येचा राजा बनणार आहे. हां, हे त्यांना माहीत होतं. आणि सकाळी उठून पाहतात तर काय, की वडिलांचं एक वचन असतं त्याच्यासाठी 12 वर्ष 14 वर्षाचा वनवासाला जावं लागत होतं. तर तुम्ही रामायण कधी वाचाल ना, तर एक क्षणासाठी पण रामांना असं वाटत नाही, की आता असं झालं का मला ह्याला जायला पाहिजे वडिलांसाठी अ, वनात जायला पाहिजे ते पण 14 वर्ष. तसं नाही. ते जेवढ्या आनंदाने म्हणजे आदल्या दिवशी म्हणत असतात, "हां, ठीक आहे राज्याभिषेक." तेवढ्याच स्थिरतेने, आनंदाने वडिलांना सांगतात, की "असू दे, वनात तर वनात जाऊन येतो." असं वैराग्य म्हणजे परम वैराग्य, कशाचाही मोह नाही. आता तुम्ही कृष्ण बघाल, पहिल्यांदा 10 वर्ष कृष्ण गोकुळात असतात. मग कसं असतं, पुढे कंसाला मारायचं असतं आणि म्हणजे तेव्हा जरा अधर्म पृथ्वीवर वाढलेलाच होता. मग धर्माची स्थापना तर करायची होती. त्यासाठी पुढे तर जावं लागणार होतं. मग जेव्हा अक्रूर न्यायला येतात, तेव्हा गोकुळ सोडतात, मथुरेमध्ये जातात. मग मथुरेमध्ये जरासंध खूप हे करत असतो, ती मोठी गोष्ट आहे.
मग त्याच्यानंतर मथुरा सोडून द्वारकेमध्ये जातात. पण म्हणजे ह्या कशाचा कधी त्यांना मोह नव्हता. अ, आता तर राजा सुद्धा उग्रसेनांना बनवतात. कृष्ण कधी स्वतः राजा बनले नाहीत. कशाचाच मोह नाही. तर हे परम वैराग्य आपल्याला ना सुटत नाहीत पटकन गोष्टी आपल्याकडनं. तसे नव्हते. त्यांच्याकडे परम वैराग्य आहे. हा कशाचाही त्यांना असा मोह नाहीये. हं. तर हे ते 6 गुण म्हणून भगवान शब्दाचा अर्थ काय आला ना लक्षात, की हे 6 गुण पूर्ण रूपाने ज्यांच्याकडे आहेत त्यांना भगवान म्हणायचं असतं. भग म्हणजे ऐश्वर्य. ह्या ऐश्वर्याने युक्त. ओके. त्यांना म्हणायचं भगवान. सौंदर्य, श्रीमंती, प्रसिद्धी, सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य किंवा संन्यास. ओके. तर हे भगवान, हा भगवान शब्दाचा अर्थ आहे. हां. घ्या माताजी पुढची स्लाईड. हां. आता ना कठीण वेळ आल्यावर आपण कोणाकडे जातो? आता अर्जुनाने काय केलं बघूया इथे. आणि अर्जुना एवढी तरी कठीण वेळ म्हणजे प्रत्येकावर येत नसते. तरी पण आपण म्हणत असतो नाही. तर छोटी-छोटी मुलं पण म्हणतात टेन्शन वगैरे असे शब्दच नाही वापरायचे आपण. अर्जुना एवढं तर आलं नव्हतं ना. ती सिच्युएशन काल बघितली ना आपण कशी होती. अगदी युद्ध सुरू झालं होतं. शंख पण फुंकले गेले होते. म्हणजे जस्ट युद्ध स्टार्ट होणार होतं आणि तेव्हा अर्जुनाला तेव्हाही वाटत होतं, की आपण आपल्या स्वकीयांना मारू नाही शकत वगैरे. पण अर्जुन म्हणजे धीर तेव्हा पण स्थिर राहायला शिकायचं. त्याने काय केलं बघा. तसं आपण पण आता आपण काय करतो ते आधी विचार करा. आपण ब्लेम करायला सुरू करतो. तुझ्यामुळे झालं, ह्याच्यामुळे झालं असं नसतं. त्यातनं बाहेर पडायचा विचार करायचा असतो. कुणामुळे झालं ते नंतर बघता येतं. हं. आता अर्जुनाने काय केलं बघूया आपण. माताजी हां, हे बघा हां, बघूया. वाचा माताजी. हरे कृष्ण. कार्पण्यदोषपहत् स्वभाव पुच्छमी त्वा धर्मसमृद्धवे चेता यच्चेयस्नानि विचित्त ब्रह्मी तन्मे शिष्यस्य शाधिमा त्वापपन्नम. हरे कृष्णा. आता मी माझ्या कर्तव्याबद्दल संभ्रमित आहे. या स्थितीत मी सांगण्यास सांगत आहे. माझ्यासाठी काय चांगले आहे हे मी स्पष्टपणे सांगतो. मी तुमचा शिष्य आहे आणि आत्म्याने तुमच्या स्वाधीन केले आहे. कृपया मला सूचना द्या. हरे कृष्णा. आता बघा ह्या 7व्या अध्यायामध्ये ना ते काय म्हणतात की 7वा श्लोक सॉरी. छान आहे हा श्लोक लक्षात ठेवा बघा हा. कार्पण्य दोष उपरुत स्वभाव असं म्हणतोय की तो म्हणतोय की माझ्या दुर्बलतेमुळे कार्पण्य म्हणजे दुर्बलता आहे इथे. तर माझ्या दुर्बलतेमुळे मी कर्तव्य चरणाविषयी गोंधळून गेलोय आणि माझी मनःशांती नष्ट झाली. मग अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे या संबंधी मी तुम्हाला विचारित आहे. तर आता इथे एक लक्षात ठेवायचं आपण मंदिरांमध्ये गेलो ना अगदी घरातल्या कृष्णासमोर जरी तुम्ही उभं राहिलात ते आपल्याला काय सवय असते मला हे दे मला ते दे असं आपणच ठरवलेलं असतं आपल्याला काय हवंय आणि ते आपण मागत असतो. तो अर्जुन असा करत नाहीये बघा. हे शुद्ध भक्त आहेत. तो काय म्हणतोय, अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे? या संबंधी मी तुम्हाला विचारित आहे. म्हणजे माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे ते तुम्ही करा, असं तो सांगतोय. ना की मला युद्ध करायचं नाहीये, कृष्णा काहीतरी उपाय सांगा, असं नाही तो म्हणत आहे. माझ्यासाठी चांगलं काय आहे, श्रेयस्कर काय आहे ते कृष्णा तू मला सांग. असं मग आपण पण प्रार्थना करताना, मागताना मागावं तर लागतंच कधी ना काहीतरी, काय ना काहीतरी वाटतं आपल्याला हवंय. तर आपण हे असं सांगायचं असतं, की कृष्णा तुला योग्य काय वाटतं ते कर. हां. असं ठरवून नाही तर आपण जातो, की मला हे पाहिजे, हे मिळालं तरच देव आहे, नाहीतर देवच नाही अशीच आपली हे असते. हां, मग हे शुद्ध भक्त आहेत. झालं. मग त्याच्यानंतर तो काय म्हणतो, "मी तुमचा शिष्य आहे. तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा." म्हणजे तो इथे शरणागती स्वीकारतो. म्हणजे पूर्ण कृष्णांना शरण जातोस. आणि शिष्य आहे म्हणतो मी तुमचा आणि मला उपदेश करा. आणि इथून पुढे कृष्ण बोलायला सुरू झालेत. तोपर्यंत पण ते बोलत नव्हते. हा घ्या माताची पुढची स्लाईड.
आता आपल्याला काय वाटतं ते आपण नाहीये. हां, आपल्याला काय वाटतं आपण काय आहे? तर आता आपण जे आरशात बघतो ना आपल्याला, तेच आपण वाटतो ना किंवा माझं नाव तेजस्विनी आहे. तर मला काय वाटतं मी तेजस्विनी आहे. हां. किंवा आपण जसं दिसतो, हे बघा हे. हे का असं म्हणजे त्याची आयडेंटिटी, हे शरीर माझी आयडेंटिटी असंच वाटतं ना, हां, मी आहे तुमच्या समोर किंवा मला तुम्ही जसं दिसताय तसं तुम्ही आहे असं ना. हां, तर ठीक आहे म्हणजे मी हे शरीर आहे असंच आपल्याला पटकन वाटतं. आपले तिथे अवयव पण दाखवलेत बघा आपले. ओके. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. हां, नाही थांबा, थांबा. पण हे जे शरीर असतं ना आपलं, हे कशापासून बनलंय तर ही पृथ्वीच पंचमहाभूतांनी बनलेली आहे. म्हणजे इथं 5 तत्व आहेत पृथ्वीवर. पंचमहाभूत म्हणतात. पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश. हां, ही 5 तत्वांनी बनलेलं आहे. मग ह्या 5 तत्वांनी इथलं सगळं बनलेलं आहे. आपलं हे जे शरीर आहे ना, हे पण ह्याच 5 तत्वांनी बनलेलं आहे. तुम्ही अॅनलाईज करत गेलात आपल्या बॉडीला, तर पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश हीच 5 तत्व मिळणार. त्यांच्यातूनच आलोय आपण. पृथ्वी आपली आई आहे. त्यामुळे हीच 5 तत्व आहेत आपल्यामध्ये. त्यामुळे बघा मृत्यूनंतर पृथ्वीमध्ये सामावून जातो आपण. हां, हे झालं एक ठीक आहे. पण तरी पण आहे ना, मग जर का आपण शरीरच आहोत ना, तर मग कधी-कधी कोणतरी वारतं वगैरे ना, मग आपण काय म्हणतो, तो गेला, हा गेला. पण आता त्याचं शरीर तर असतं आणि जे काही म्हणजे वस्तू असतात त्या पण असतात. तरी पण आपण म्हणत असतो, की हा गेला, तो गेला किंवा त्यांचं असं झालं वगैरे. पण मग काय झालं? मग कोण गेलं? शरीर आहे, वस्तू पण आहे. मग कोण गेलं म्हणत असतो आपण. काहीतरी तर निघून गेलंय, ज्यामुळे सगळं तर स्टॉप झालंय. प्रवास तर संपला. मग काय? मग कोण गेलं? तर आता पुढे बघा. हां, घ्या माताजी. म्हणजे आपण फक्त शरीर नाहीये. शरीर हा वरचा आहे, कव्हर. हां, आता बघा सजीव आणि निर्जीव. आता इथे चार्टमध्ये लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग दाखवल्यात. सजीव आणि निर्जीव. मग इथे पहिल्या साइडला इकडे बघा एक छोटा सिंह आहे, पक्षी आहे, मुलगा आहे, झाड आहे. हं, ह्या सजीव आहेत. तर आपण सजीव का म्हणतो? ते एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाऊ शकतात. त्यांची वाढ होते. म्हणून ते सजीव आहेत, हो की नाही? दुसऱ्या बाजूला कोण आहेत? छत्री आहे, गाडी, दगड, इमारती, पर्वत असं दाखवलंय. या वस्तू काय? ह्या निर्जीव आहेत. त्या स्वतः हालचाल करू शकत नाहीत. अचल असतात ना त्या, म्हणजे स्वतः हालचाल नाही करत किंवा त्यांची वाढ होत नाही. हां, असं. मग त्या निर्जीव. मग आपण सजीव, सजीव हां, आपण ते जीव म्हणजे आपल्यामध्ये जीवन आहे. मग ते जीवन आहे म्हणजे काय आहे? सजीव. जीवन आहे आपल्यामध्ये आणि इकडे निर्जीव, जीवन नाहीये. मग हे जीवन आहे म्हणजे काय? एखादा माणूस जातो, मृत्यू पावतो, तेव्हा ते जीवनच थांबतं त्याचं. मग काय होतं म्हणजे नक्की? आता पुढची स्लाईड घ्या माताजी. हां, तर हा गीतेचा पहिला पाठ आहे, की मी शरीर नाही आत्मा आहे. म्हणजे आता बघा आपण गाडी तुम्ही रस्त्यावरून गाडी चालताना बघितलात, तर गाडीमध्ये काय दिसतं आपल्याला? तर गाड्या पुढे जातायत असंच दिसतं ना, हे गाडी पुढे चालली आहे. तसंच आपलं शरीर आहे. हे शरीर आपल्याला हलताना वगैरे दिसत राहतं. पण त्या गाडीच्या आत ड्रायव्हर असतो ना. तो ड्रायव्हर ती गाडी चालवत असतो. बिना ड्रायव्हरची कशी होईल सांगा गाडी? कुठेही जाऊन ठोकली-बिकली जाईल. आणि आता तुम्ही एखाद वेळेस मला म्हणाल, की नाही रिमोटने चालत असेल त्या गाडीत ड्रायव्हर नाही. मान्य आहे तसं पण काहीतरी जरी केलात, तरी कोणतरी रिमोट घेऊन बसलेला असतो मॅन्युअली आणि तो बघत असतो, की नाही आता इकडे वळण आलं, वळायला हवं. म्हणजे एक ड्रायव्हर असतोच ना त्या गाडीमध्ये. तसंच आपण पण नुसतं शरीर नाहीये, आपण आत्मा आहे. हां, आता आत्मा कुठं असतो? माताजी आतली स्लाईड पुढची स्लाईड घ्या. आणि तो आत्मा गेला म्हणून मृत्यू झाला असं म्हणत असतात. ते गेले, हे गेले म्हणजे शरीर तर तिथंच असतं. तो आत्मा पुढच्या प्रवासाला निघून जातो. मग आत्मा कुठे आहे? दिसत नाही कधी. तो दिसणार पण नाही. त्याचे आकार दिलाय बघा इथे. तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याचा आत्मा असतो आणि आत्म्याच्या शेजारी परमात्मा असतो. हां. तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा असतो त्याचा आणि त्यामुळे आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. हा गीतेचा पहिला पाठ आहे.
हा आता माताजी घ्या तुम्ही पुढची स्लाइड. आणि आपण कसे करत आलो माहितीये आपल्याला, म्हणून गीता शिकायला लागते. तर गीता शिकलात तर हे ज्ञान मिळणार. आपण कसं करतो, ही जी स्त्री दाखवली आहे बघा, ती बघा काय करते. हा जराशी स्लाइड तुम्ही झूम करा आणि बघा. तर ना ती ब्रशने, तो पिंजरा आहे आणि पिंजऱ्याच्या आत एक लाल रंगाचा पोपट आहे ना, काकाकुवासारखा दिसतोय ना. तर ती काय करते, तिचं लक्ष बघा कुठे आहे, त्या पिंजऱ्याकडे आहे. त्यालाच सोन्याचा बनवून घेईल काय काय आणि ही खडे वगैरे लावेल, त्यालाच ती स्वच्छ पण करतेय. सगळं लक्ष तिचं पिंजऱ्याकडे आहे आणि आत एक पोपट पण आहे, ह्याच्याकडे बिलकुल लक्ष नाही. आणि त्याला काय खायला वगैरे न दिल्यामुळे बघा बिचाऱ्याने मान टाकली आहे, मरून गेलाय तो अक्षरशः. हां. तर आपण असं असतो, आपण नुसतं शरीरामध्ये अडकून पडलोय, आत्म्यासाठी काही करत नाही. तर खरं आपण आत्मा आहोत. ही ज्ञानाची पहिली पायरी आणि गीतेचा पहिला पाठ आहे, की आपण इथं अर्जुनाला म्हणजे तुम्ही हे सगळं म्हणाले, कृष्ण का सांगतायत अर्जुनाला? तर ह्याच्यासाठी सांगतायत, की तोही दुःखात अडकलाय. त्या अज्ञानामुळे दुःख आहे. ते म्हणतायत ज्ञानात स्थित हो, म्हणजे तू दुःखी होणार नाहीस. आता ही शेजारची स्लाइड बघा. हा पिंजऱ्यातला पोपट दिसतोय तुम्हाला इकडेच्या बाजूचा, तो टवटवीत आहे, व्यवस्थित आहे. तर असे आहोत आपण. हे शरीर म्हणजे वरचा पिंजरा आहे आणि आत्मा म्हणजे तो आतला. आपला आत्मा म्हणजे तो पोपट कसा आत आहे, तसा आपला आत्मा आहे. हां. प्रत्येकाच्या शरीरामध्ये, हृदयामध्ये आत्मा असतो. त्यामुळे आपण शरीर नाही, आत्मा आहोत. ओके, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. तर आत्म्याचा आनंद काय आहे? कधीच आपण ओळखत नाही. आपण नेहमी मनामध्ये अडकलेलो असतो. मला हे खावंसं वाटतं, मला ते. आत्म्याचा आवाज जेव्हा ऐकतो, तेव्हा खरी भक्ती सुरू होते. तर आत्म्याचा आनंद हा हरिनाम घ्यायला आवडतो. तो त्यांच्यापासून आलेला आहे. आत्मा हा कृष्णांचा अंश आहे. छोटासा अणूसारखा अंश आहे. त्यामुळे त्याला कृष्णांची ओढ असते. त्यामुळे त्याला हरिनाम घ्यायला आवडतं. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. हा आत्म्याचा खरा आनंद आहे, हरिनाम. त्या आत्म्यासाठीचा आनंद आपण त्याला द्यायला हवा. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हां. ते आपण शरीर नाही, आत्मा आहोत. ॲक्चुअली आपल्याला ना जीवात्मा असा शब्द आहे आपल्याला. हं. हां, घ्या माताजी पुढची. हां, हा लक्षात ठेवा. हा 2.13वा दुसरा अध्याय 13वा श्लोक. हा तुम्ही नोट डाउन नंबर करून ठेवा. हे श्लोक जीवनात कधीही विसरायचे नाहीत हां. तुम्ही हेच ती म्हणजे असं गीतेमधून जीवनाशी जोडायची आहे गीता, अ, उतरवायची आहे तुमच्या जीवनामध्ये. हां, आता हा श्लोक सांगते तुम्हाला मी. लक्षात ठेवा त्याचा 14वा पण चांगला आहे. माताजी वाचा तुम्ही. हरे कृष्ण. देहिनोऽस्मिन्नद्या देहे कौमार्य यौवनजरा तथा देहान्तप्राप्तिर्विरस्त न मुह्यति. हरे कृष्ण. जसे जसे मूर्तिवंत आत्मा सतत प्रवास करत असतो या शरीरात, बालपणापासून तारुण्यापर्यंत ते वृद्धावस्थेपर्यंत, आत्मा त्याच प्रकारे मृत्यूच्या वेळी दुसऱ्या शरीरात जातो. आत्मसाक्षात्काराची जाणीव करणारा आत्मा अशा बदलामुळे आश्चर्यचकित होत नाही. हरे कृष्ण. हे बघा हा हा मी एकदा सांगते तुम्हाला, की आत्मा आहे की नाही, हा सतत सतत प्रवासात आहोत. आता आपल्याला वाटेल मी इथे बसले, तुम्ही पण बसलाय, तसं नाहीये. प्रत्येक जण सतत प्रवासात आहे. आता हा मोठा अध्याय तर बघ पुढच्या स्लाइड मधून कळालं, की तुम्हाला वाटणार, की आता खुर्चीत तर बसलोय, प्रवासात नाहीये माताजी मी. तर अखंड प्रवासात आहोत आपण, अखंड, आणि कित्येक जन्मांपासून प्रवासात आहोत. पुढेही प्रवासातच राहणार. जोपर्यंत आत्मा कुठून आलाय? कृष्णांपासून आलेला आहे, विलग झालेला अंश आहे. तो तिकडे जात नाही तोपर्यंत बिचारा प्रवासातच असतो असा. हे आता कसं असतो बघा, ते मागचं ट्रान्सलेशन घ्या माताजी. तो कुठल्या प्रवासात आहे? तर सतत प्रवास करतो. या शरीरात बालपण, जन्मतो तेव्हा शिशु, छोटंसं बाळ असतं ना. मग बाळ झाल्यानंतर तो तरुणावस्थेकडे जातो. मग परत वृद्ध होतो. वृद्ध झालं की कसं असतं, वृद्ध झालं की शरीर साथ देत नाही. उठा बसताना त्रास होतो. स्मरणात काही राहत नाही. आणि परावलंबित्व येतं थोडं. अशा ह्याच्यानंतर म्हणजे कपडे कसे जुने जुने झाल्यावर आपण नाही ना वापरू शकत, फाटतात वगैरे. तसे हा शरीर खूप जुनं होईल ना, तसा आत्मा ते वापरू नाही शकत. मग आत्मा ते शरीर सोडतो
आणि आपल्याच प्रमाणे आपल्यासाठी आपण पुढचं शरीर बनवलेलं असतं. तो त्याच्यात निघून जातो. मग परत तिकडे जन्म घ्यायचा, तरुण व्हायचं, प्रौढावस्था, म्हातारपण, मग ते शरीर सोडायचं. पुन्हा त्या जन्मातल्या कर्माप्रमाणे जे शरीर पुढं बनवलंय आपल्या तिकडे. असा हा अखंड प्रवासात असतो, अखंड. म्हणून ते सांगितलेलं आहे. हां, मग काय होतं माहितीये, ज्यांना हे गीतेचं ज्ञान मिळतं, कृष्ण इथे काय सांगतायत, की अ, हे म्हणजे हे चक्र आहे जीवनाचं, की तुम्ही आता मी म्हटलं, की मला छोटी असताना मी चांगली होते, मला माझं बालपण द्या म्हणून मी रडाबिडायला लागले, तर कोण कसं मला बालपणात नेऊन हे करणार? झालं प्रवासात पुढं आलो, ते शरीर मागे पडलं. आता हे शरीर आहे. म्हणजे म्हणजे जन्म जरी तोच असला, तरी ते बालपणाचं शरीर मागे राहिलं आता. हं. तर आपण मागे नाही जाऊ शकत आहे. तर जी ज्ञानात स्थित असतात ना, म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात बालपण, मग जरा मोठा-मोठा होत तरुणपण, मग प्रौढावस्था, म्हातारपण, हे इथं प्रत्येकाच्या जीवनात येणार. म्हणजे तो भारतातच आहे म्हणूनच असं होतंय, मी परदेशात असतो तर असं झालं नसतं, असं नाही. जो कोण मनुष्य म्हणून इथे जन्मणार किंवा इव्हन मनुष्य पण नका म्हणू, तुम्ही सजीव म्हणून येणार, त्या प्रत्येकाच्या आयुष्यात हे टप्पे येणारच आणि त्यामुळे ना अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हे वाक्य लक्षात ठेवायचं, की तत्र न मुह्यती म्हणजे स्थिर. ही स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं आहेत, की जो स्थिर असतो ना, हे जीवनाचं चक्र आहे. हे तुम्ही समजावून घ्या, की इथं जन्म, त्याच्यानंतर हे जीवन जगलं जाणार. बालपण, तरुणपण, वृद्धापकाळ, मग मृत्यू. हे जीवनाचं चक्र आहे. ते कुणालाही चुकू शकत नाही. पृथ्वीवर सगळ्यांनाच सेम टू सेम हे जीवनाचं चक्र आहे. त्यामुळे अशा बदलांनी आहे ना, अ, स्थितप्रज्ञ राहायला शिकायचं. आपण आश्चर्यचकित व्हायचं नाही. हां, हां, हे एक्सेप्ट करायचं, की हे जीवनाचं चक्र आहे. प्रत्येकाचंच आहे ते. हं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. म्हणजे एक शरीर जीर्ण झालं, की त्याला दुसऱ्या शरीरात जावं लागतं. आता इथे बघा, हे छोटं बाळ आहे, हां. मग बाळ झालं, की ते रांगायला शिकेल, चालायला शिकेल, मोठं होईल, मोठं होईल. मग तरुण, मग एक सर्टन वेळ येते, म्हणजे सर्टन स्टेज येते, की ज्याच्यानंतर मग आपण वृद्धापकाळाकडे झुकायला लागतो. पण प्रत्येकात तुम्हाला एक डॉट चमकणारा स्थिर दिसतोय बघा. तो आपला आत्मा आहे. शरीराचं वर्ण चेंजिंग होत राहतं. भौतिक शरीर आहे हे. काय ते पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश याने बनलेलं आहे. त्यामुळे ते कालानुरूप कमी-कमी होत जातं. मग म्हातारपण येत जातं. मग एक वेळ अशी येते, की जितके दिवस आहेत, इथं प्रत्येकाला मोजून दिवस मिळालेले आहेत, ज्याचे त्याचे. ते पूर्ण झाले, की आत्मा हे शरीर सोडतो, पुढच्या प्रवासाला निघून जातो. हे प्रत्येकाच्या जीवनाचं चक्र आहे. त्याने फार गोंधळून जायचं नाही. कुणालाही चुकत नाही. प्रत्येकाचं आहे. ते स्थिर राहायला शिकायचं हां. घ्या माताजी पुढची स्लाईड. म्हणून हा प्रवासात आहे बघा आपला कुठून-कुठून कसं आलोय बघा. हे बघा इथे पण दाखवलंय, की मृत्यूच्या वेळेस आत्मा दुसरं शरीर घेतो. इथं पण दाखवलेलं आहे त्यांनी. इकडनं डाव्या बाजूने आईच्या पोटातला गर्भ दाखवलाय. तिथून सुरू होतं करत एका सर्टन एजमध्ये तो वृद्धापकाळानंतर मृत्यू पावला, की आत्मा परत कुणाच्यातरी गर्भात राहतो. तो पण कुणाच्या म्हणजे स्वतःच्या कर्मानुसारच पुढचं आपण ठरवलेलं असतं हां. आणि तिकडे राहतो पुन्हा जन्म. म्हणजे ना अ, सतत जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेला असतो. तो वाट बघत असतो, की कधीतरी आपल्याला मुक्ती मिळेल ह्याच्यातून. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि ते फक्त मनुष्य जन्मातच देता येते हां, भक्ती करून. हां, हे जीवनाचं चक्र आहे. त्यामुळे स्थिर राहायला शिकायचं. प्रत्येकाच्या जीवनात ह्या स्टेजेस येतात. आता इथे बघा, छोटं असताना 3 चाकी सायकल, मग 2 चाकी सायकल, मग बाईक वगैरे, त्याच्यानंतर फोर व्हीलर. अशीच आता जर का तुम्ही मोठे झाले आणि 3 चाकी सायकलसाठी रडायला लागला, तर उलट जाणं शक्य आहे का? नाही. ती मागे गेली ती जीवनाची फेज. आपण उलट नाही जाऊ शकत. हां, हे जीवनाचं चक्र आहे. हे स्थिरपणे एक्सेप्ट करायचं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. हे बघा, हा तर 84 लाख योनी आहेत. मग पाण्यातनं सुरू होतात त्या. पाण्यात म्हणजे जलचर, मग त्याच्यानंतर म्हणजे भूचर, मग पुन्हा खेचर म्हणजे बर्ड्स वगैरे ते. असं करत ना 84 लाख योनी आहेत. तर त्यातल्या शेवटची म्हणजे तुम्ही आता जर का मनुष्य शरीर मिळालंय,
ह्याचा अर्थ आहे की आपला आत्मा म्हणजे आपण आहे ना एवढे मागचे 84 लाख योनी म्हणजे त्या मागच्या सगळ्या पूर्ण करून आलेलो आहे आणि काहीतरी पुण्य कर्म होतं की जमा की हा मनुष्य जन्म आता ह्याला मनुष्याचं शरीर देऊया. मग मिळतं हे मनुष्य शरीर. त्यामुळे आपण म्हणतो ना माझ्याकडे हे नाही, ते नाही. तर तुमच्याकडे मनुष्य शरीर आहे, हेच आधी खूप अद्भुत गोष्ट आहे. ती एवढा प्रवास करून मिळालेली आहे. प्रत्येक ठिकाणी डॉट दाखवलाय बघा. आत्मा एवढ्या विचित्र-विचित्र शरीरांमधून सगळं सहन करून तो पुढे आलेला आहे आणि कुठेतरी एक वय हे येतं, की पुण्य इतकी जमा होतात, की हां, आता ह्याला मनुष्य शरीर मिळू दे. तेव्हा मिळतो मनुष्याचा जन्म. ते आपल्या कर्मांवरच असतं. ती पुण्य जमा झाली, की मग त्यामुळे ना हे अशी आत्महत्या वगैरे करतात ना, ती खूप विचित्र माहितीये. खूप अद्भुत आणि एवढ्या प्रवासाने मिळालेलं हे मनुष्य शरीर असतं. हां, ते आणि हीच एक पायरी असते, की ह्यामध्ये तुम्ही भक्ती करू शकता आणि पुढे जाऊ शकता. आत्म्याच्या आनंदासाठी मगाशी म्हटलं ना, आत्म्याचं अन्न हरिनाम जप आहे. तर ते प्राणी नाही करू शकत. आपल्याला ना बुद्धी जास्त आहे. आपला मेंदू प्रगत आहे. त्यांचं तेवढं नाही चेतना. ती लोक बिचारी नाही करू शकत. ते प्रकृतीशी जोडलेले आहेत. तेवढंच करू शकतात. मग आपण करू शकतो. त्यामुळे आपण ते करायचं. म्हणून सुदुर्लभ आहे मनुष्य जन्म. तर मनुष्य शरीर मिळालं इथंच तुमचा 80-90% स्ट्रगल संपलेला असतो. एवढंच अंतर शिल्लक असतं मुक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. पण प्रवास लक्षात ठेवा हां, एवढा प्रवास करून मनुष्य जन्म मिळतो. आता इथे बघा हां, ह्या खालच्या अशा वारा सुटलाय आमच्याकडे खूप. तर अशा वेगवेगळ्या प्रजातींमधून जाऊन कधीतरी आहे ना, आपल्याला मग ह्याचा जन्म मिळतो बघा, मनुष्यांचा. हां, आणि पण कसं आहे असा सतत हा त्यामुळे प्रवासात असतो. सतत असा प्रवास करत असतो. म्हातारीपण झालं, की मृत्यू परत मातेच्या म्हणजे पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम. असं भागवतमध्येच सांगितलेलं आहे. आणि इव्हन ना भागवतमध्ये ना बाळांनो, मातेच्या गर्भात ना एम्ब्रियो म्हणतात ना, हा गर्भ कसा वाढतो, त्याच्या स्टेजेस दिलेले आहेत. आणि आता मॉडर्न सायन्सने सोनोग्राफी वगैरे करून ना, आता आपल्याला कळतं ना कुठल्या महिन्यात काय म्हणजे कसं डेव्हलप होतं ते बाळ. तर एक्झॅक्ट सेम आहे हां, भागवतममध्ये सांगितलेलं आहे, की ह्या-ह्या महिन्यात हे होत जातं. तसंच आता मॉडर्न सायन्सने पण तेच हे केलेलं आहे, की तसं टप्पे असतात गर्भ तयार व्हायचे. मग हे असं मग पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम. असाच प्रवास आत्म्याचा सुरू असतो. हां, घ्या माताजी. आणि तो प्रत्येकाचा सुरू असतो हां, असं नाही की कुणाला चुकलंय. कुणालाही चुकत नसतो. आता इथे परत हे मनुष्याचं हे बघा इकडे डाव्या बाजूला जन्म, मग त्याच्यानंतर टीनेज, मग लग्न, मग मॅच्युरिटी, मग म्हातारपण, सिनियरिटी, मग मृत्यू. प्रत्येकाचं दिलंय बघा त्यांनी. हेच आहे हां. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. आता हा ते 2.14 हा पण एक श्लोक तुम्ही लक्षात ठेवा, की मी वाचते थांबा माताजी. मात्रा स्पर्शेंतु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमनापि नित्यस्तो तांती स्वभारत. आता वाचा माताजी. हरे कृष्ण. हे कुंतीपुत्र, आनंद आणि त्रास कायमस्वरूपी स्वरूप आणि त्याच योग्य वेळी गायब होणे, हिवाळा आणि ग्रीष्म ऋतूचे येणे आणि गायब होण्यासारखेच आहे. हरे कृष्ण. इथे ना ट्रान्सलेशन मध्ये जरा इकडे तिकडे झालेलं असतं. थांबा हा. हे कौंतेय, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुख-दुःखे आहेत, ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या-जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुख-दुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणिवेपासून निर्माण होतात. मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकायला हवे. म्हणजे दुःख होत होतं ना अर्जुनाला. अर्जुनाने काय कारण दिलं होतं? दुःख. तर ते सांगतायत की तू ते सहन करायला शिक. आनंद आणि दुःख हे जसा उन्हाळा आणि हिवाळा ऋतू आहे बघा. उन्हाळा येतो, मग त्याच्यानंतर हिवाळा येतो. परत हिवाळ्यानंतर उन्हाळा येतो. असं हे ऋतुचक्र कंटिन्यू सुरू असतं. तसं सुख आणि दुःख ही ह्या ऋतूंप्रमाणे येऊन जाऊन असतात. हां, तर ते काय सांगतायत?
आणि हे आपल्याला इंद्रियांच्या जाणीवेमुळे होत असतं. तर ते म्हणतायत की तू स्थिर हो आणि ही सहन करायला शिक. ती काही कायमची राहत नाही. आज सुख आहे तर उद्या दुःख, उद्या दुःख आहे तर परत सुख येत असतात. ते वरती झाडाचं चित्र दाखवलंय बघा. आता हिरवंगार आहे, डेरेदार आहे. पण मग पानगळतीचा ऋतू आला की पानं गळतात. पण परत चैत्र सुरू झाला, वसंत ऋतू, पालवी फुटते. आता दिसेल बघा तुम्हाला सगळीकडे. तर त्यामुळे हे ते काय सांगतायत कृष्ण, अर्जुना तू हे सहन करायला शिक. सुख आणि तुम्ही पण हे जीवनात लक्षात ठेवा, की येऊन जाऊन असतं. प्रत्येकाच्या जीवनात असतात. आपण स्थिरपणे त्यातनं बाहेर कसं पडायचं हे बघायचं. सहन करायला शिकायचं हां. मार्ग असतात बाहेर पडायचे. बाकी माझ्याच वाटणीला आलं, दुसऱ्यांच्याच नाही वगैरे हे खूप चुकीचं आहे. हे अज्ञानात आहात म्हणायचं. ज्ञानी मनुष्याला हे माहीत असतं, की हे सगळं येऊन जाऊन असणार. तो स्थिर राहतो. हं. आणि त्यातनं मग पर्याय असतात बाहेर पडायचे. ते मार्ग शोधायचे. मार्गदर्शन कृष्ण घेतोच आहे, अर्जुन घेतोच आहे ना तसं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. लक्षात ठेवा हां, हे 2.13 आणि 14 हा फोटो खूप छान आहे बघा. त्यांनी इकडे आता अगदी सुरुवातीची कोवळी पालवी दिसते. मग त्याच्यानंतर आहे ती हिरवंगार म्हणजे जरा पालवी हे झाली म्हणजे पावसाळ्यात वगैरे हिरवंगार झालं. त्याच्यानंतर पुन्हा मग थंडी आली की शिशिर ऋतू वगैरे सुकायला सुरू होतं आणि मग पानगळतीच होते. हां, मग परत वसंत ऋतूमध्ये त्याच झाडाला पालवी आलेली आहे बघा तिकडे. तर एकाच झाडाचे हे वेगवेगळ्या ऋतूतले फोटो आहेत. तर असंच असतं सुख आणि दुःख ही येऊन जाऊन असतात. हां, ती काही कायमची राहत नाही. तर स्थिरपणे सहन करायला शिकायचं. घ्या माताजी. सम राहायला शिकायचं. हां, सुख आहे तरी ठीक. दुःख हा ठीक आहे ह्यातनं पण बाहेर पडू. स्थिरपणे मुकाबला करायला शिकायचं त्याला सामोरं जायला. हे बघा, हे आपलेच चेहरे आहेत. तुम्ही स्थिर झालात ना, की तुम्ही म्हणून एक योग्य हे होऊ शकता लीडर. गीता शिकल्यावर, की स्थिरपणे हँडल करायला शिकायचं ते. हे आपलेच चेहरे आहेत सुख आणि दुःखाचे हां. हां, घ्या माताजी. ज्ञानाच्या नजरेने बघायला शिकायला हवं. वाचा माताजी. वाचू काय मी? हरे हां, कृष्ण. हां, वाचा, वाचा. न जायते मियते वा कदाचिन नाय भूत्वा भवितवान भय अजो नित्य शाश्वत्यो पुराणो न हन्त्य हन्माय शरीरे. हरे हरे कृष्ण. आत्म्यासाठी कधीही जन्म आणि मृत्यू नाही. तो जन्मजात चिरंतन सदैव आहे. हरे कृष्ण. हा आता पाप लागणार म्हणतोय ना अर्जुन. तर ते काय म्हणतात माहिती आत्म्याचं ज्ञान देतात. ते म्हणतात की आत्मा कसा आहे? कृष्णांचा अंश आहे. तो सच्चित आनंद आहे. म्हणजे कृष्णांचं वर्णन कसं केलं जातं? सच्चित आनंद. मग हा त्यांचा अंश आहे. हां, त्यामुळे तो पण सच्चित आनंद आहे. ते आपण नंतर बघू काय आहे सच्चित आनंद. तर ते काय सांगतायत, की आत्म्याला कधीही मारलं जाऊ शकत नाही. त्याच्यावर हे थोडंसं आत्म्याचं ज्ञान दिलेलं आहे. त्यामुळे तू वरचं शरीर मारशील, त्याचा शोक करू नको म्हणतात. ज्ञानात स्थित हो. आत्मा तू त्यांचा आत्मा मारत नाही. उलट तो प्रगतीपथावरच जाईल कर्तव्य करताना हे केल्यामुळे. हां. घ्या माताजी पुढची स्लाईड. हा 22वा श्लोक आहे ना? बघा बघू पुढं आहे काय? हरे हां, हे कृष्ण. वाचा मग आपण मागे जाऊया. वाचा. जसे एखादी व्यक्ती नवीन वस्त्र घालते, जुनी जुनी वस्तू सोडून देते, त्याप्रमाणे आत्मा नवीन भौतिक शरीर स्वीकारतो आणि जुन्या आणि निरुपयोगी वस्तूंचा त्याग करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर बघा हां, जेव्हा ना आता मागची स्लाईड घ्या माताजी किंवा बरं असंच होते. आता काय होतं माहितीये जीर्ण होतं ना शरीर म्हणजे आपण बघा आता ते खातोय तो मुलगा काहीतरी आणि डाग पडला त्याच्या शर्टवर. आता तो काय करणार? धुवायसाठी काढून ठेवेल थोडा वेळ आणि दुसरा घालणार. तर मागे पण मागच्या स्लाईडमध्ये ती मुलं चिखलात खेळत होती. हां, आता हा मुलगा खेळला चिखलात किंवा असं समजा पाय घसरून पडला. तर काय करणार? ते कपडे बदलून टाकेल, पुढचे कपडे घालणार. होय ना? तसंच आहे. आता ती माताजी ट्रान्सलेशन असणारी स्लाईड घ्या. तर आहे ना, आपण आत्मा पण असंच करतो. एक वय येतं, की जेव्हा हे शरीर साथ देत नाही. त्यामुळे त्याला हे शरीर सोडून आहे ना, पुढचं म्हणजे भौतिक शरीर तो ना नवीन भौतिक शरीर स्वीकारतो. हे चक्र आहे. ते म्हणतात अर्जुनाला ते म्हणतात ज्ञानात स्थित हो.
तू आत्म्याला नाही मारू शकत, तू त्याचं शरीरच हे मारतोयस फक्त. आणि इथं रणांगण आहे, ती तुझ्या विरुद्ध उभी आहे, त्यामुळे तुझं ते कर्तव्य आहे. आता इथे बघा, एक मुलगा आहे, हा, तो पाण्यात बुडतोय. हा, मग आता त्याने खूप महागड असं एखादं जॅकेट घातलंय. मग आता तुम्ही त्याला वाचवायला पाण्यात गेलात, तर त्याचं महागड जॅकेट वाचवणार की तुम्ही त्याला वाचवणार? हा, मग आपण काय प्रयत्न करू? बुडणाऱ्याला वाचवायचा प्रयत्न करू की त्याचं जॅकेट चांगलं आहे तेच काढून घेऊन परत येऊ? अरे बुडणाऱ्याला वाचव. हा, बुडणाऱ्यालाच वाचवणार ना. तसं कृष्ण म्हणतायत की तू वरच्या शरीराचा विचार करू नको, आत्म्याचा विचार कर. हा, आत्मा म्हणजे आत्म्यावर कुठलं, आता पुढे शिकू आपण, त्याला मारता येत नाही, तो सनातन आहे, त्याला कधी म्हणजे मरत नाही आत्मा. हा, त्यामुळे तू वरच्या शरीराचा, ड्रेसचा विचार करतोयस, तसा करू नको, आत्म्याच्या स्तरावर न जरा बघ म्हणतायत. हा, घ्या मग. कारण इथं शरीर साथ देत नाही, तेव्हा आत्म्याला ते सोडावंच लागतं वृद्धापकाळी. हा, घ्या मग. हा नाही, वाचा मग. हरे इथे कृष्ण. या आत्म्याचे गुणधर्म सांगितले. हरे कृष्ण. नैनं छिन्नासि शस्त्राणि नैनं दहति पावक न चैन क्लेशतथाओ न शोषयति मारुत. हरे कृष्ण. कोणत्याही शस्त्राने आत्म्याचे कधीही तुकडे करता येणार नाही. त्याला आगीत जाळून टाकू शकत नाही, पाण्याने ओले होऊ शकत नाही आणि वाऱ्याने सुकवले जाऊ शकत नाही. हरे कृष्ण. हे आत्म्याचे गुणधर्म आहेत बघा. तो कसा आहे, सच्चित आनंद, म्हणजे कृष्णांपासून अलग झालेला अंश आहे. त्यामुळे तो शस्त्राने, कुठल्याही शस्त्राचा काही परिणाम होत नाही त्याच्यावर. आता तुकडे वगैरे करता येणार नाही, त्याला आगीत जाळता येत नाही, तो पाण्याने ओला होऊ शकत नाही, वाऱ्याने सुकविला जाऊ शकत नाही. हे आत्म्याचे गुणधर्म आहेत. हे सगळं शरीराला होतं आपल्या. आत्मा आत असतो, तो कृष्णांचा अंश आहे, त्याला नाही हे काय लागू होत. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. ते बघा, आता मी मगाशी म्हंटल ना, असा आपला आत्मा, हे जे शरीर आहे त्याच्याकडेच आपण खूप लक्ष देतो, आत्म्याचा आवाज आपण कधी ऐकायचा प्रयत्नच करत नाही. त्याचा आनंद कशामध्ये? हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हे आता कृष्ण अर्जुनाला सांगतात की हरे कृष्ण. हा, वाचा माताजी. हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा मोक्ष्यसे महिम तस्मादुष्टित कौतैया युद्धाय कृतनिश्चय. हरे कृष्णा. हे कुंतीच्या मुला, एक तर तू रणांगणावर ठार होशील आणि स्वर्गीय ग्रहावर जाशील, किंवा जिंकशील आणि ऐहिक साम्राज्याचा आनंद घेशील. म्हणून उठून दृढ निश्चयाने लढ. हरे कृष्णा. हा, इथं ना कृष्ण काय सांगतायत की या मार्गावर तुझा तोटा तरी काय आहे म्हणतायत ते. हा, हे बघ, आता इथं दोन गोष्टी होणार. अर्जुन लढत होता. हा, मग तेव्हाच्या युद्धात ना कसं असायचं, दोनच गोष्टी व्हायच्या. एकतर दोन योद्धे लढताना ना, एक योद्धा म्हणजे जिंकायचा, दुसरा मृत्यू पावायचा, असंच व्हायचं तेव्हाचं युद्ध. मग ते काय म्हणतात हे बघ अर्जुना, की एकतर तू रणांगणावर, म्हणजे तो म्हणतोय मला आनंद नाही वाटत म्हणतोय ना, म्हणून कृष्ण सांगतायत की ह्या युद्धात काय होणार, दोन गोष्टी होणार. एक तर तू मृत्यू पावशील किंवा युद्ध जिंकशील. जर तू मृत्यू पावलास, ठार झालास रणांगणावर, तर कर्तव्याचं आचरण, म्हणजे कर्तव्य आहे तुझं युद्ध करणं ह्या क्षणी, आणि ते मुळात तू क्षत्रिय आहेस. मग तुझं कर्तव्य करताना तुला मृत्यू आला, त्यामुळे तुला स्वर्ग मिळणार, स्वर्गातली सुखांचा उपभोग घेशील. आणि दुसरं झालं म्हणजे तू जिंकलास, तर पृथ्वीचा, म्हणजे हस्तिनापूरचं साम्राज्य म्हणजे तेव्हा पृथ्वीचं साम्राज्य होतं, त्यामुळे तू पृथ्वीच्या साम्राज्याचा आनंद घेशील. मग ह्या तुझा तोटा कुठे आहे? म्हणजे अर्जुन सांगत होता ना की एक कारण आनंद नाही. ते म्हणतात कसला आनंद नाही म्हणतोयस तू, दोन्ही बाजूनी तर ठीकच आहे ना. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. म्हणजे आता पुढे तेच सांगितलंय की हे बघ, एकतर ठार झालास तर स्वर्गातल्या सुखांचा आनंद घेशील, आणि समज युद्ध जिंकलास तर पृथ्वीचं राजेपद मिळेल. हा, मग कसला आनंद नाही म्हणतोयस म्हणतायत ते. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. म्हणजे कर्तव्य
करायला हवीत आपण. कर्तव्यापासून नाही बाजूला जाऊन चालणार. हं. हे बघा, हे वाचा माताजी. हरे कृष्णा, तुझे शत्रू तुला निंदनीय शब्द बोलतील व तुझ्या क्षमतेचा तिरस्कार करतील. तुझ्यासाठी यापेक्षा वेदनादायक आणखी काय असू शकते? हरे कृष्णा. हे बघा हा, अर्जुनाला ना कृष्ण किती समजावून सांगतात बघा. म्हणजे गीताच तुम्ही शिकाल तर तुमच्या लक्षात येईल की कृष्णांना किती काळजी आहे आपली. हं. ते अर्जुनाला काय सांगतायत बघा, की तू आता जर का रणांगण सोडून गेलास, तर तुला असं वाटतंय की मी युद्ध करत नाहीये कारण मला एवढ्या लोकांचा प्राण जायला नकोय. मला कौरवांना मारायचं नाहीये. हां. असं सगळं ठीक आहे म्हणून तू युद्ध करणार नाहीस आणि तू माघार घेतलीस आणि तू नाही सोडून गेलास युद्धभूमी. असं तू म्हणतोयस, की मी त्यांचे प्राण बक्षिले. पण ती लोकं काय म्हणणार समोरची? कौरवांच्या बाजूचे योद्धे काय म्हणणार, की आम्हाला घाबरला आणि अर्जुन पळून गेला रणांगण सोडून. असंच म्हणणार ना, की हा भ्यायला युद्धाला, आम्हाला घाबरला, आमच्या सैन्याची एवढी मोठी संख्या बघून घाबरला आणि रणभूमी सोडून पळून गेला. हां, मग तुझ्या म्हणजे तुझे शत्रू तुला निंदनीय शब्द बोलतील. तुझ्या क्षमतेचा तिरस्कार करतील. हं, आणि एक वेळ लढताना मृत्यू आलेला तरी ठीक आहे. पण ह्यापेक्षा वेदनादायक काय असू शकतं म्हणतोय. हे कृष्ण अर्जुनाला सांगतोय, की किती वेदनादायक असेल बघ हे तुझ्यासाठी असं म्हणणं म्हणजे कुणीतरी बोलणं आणि निंदनीय शब्द ऐकणं. हं. घ्या मग त्याची पुढची स्लाईड. आणि पुन्हा की नाही ते काय म्हणतायत वाचा माताजी. हे हरे कर्तव्याच्या मार्गावर जायला हवा म्हणजे ते कर्तव्याविषयी सांगतात. हरे कृष्णा. नेहाभिक्रममनाशो अस्ति प्रयत्ते वायो न विद्यते स्वल्पं यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. हरे कृष्ण. या प्रयत्नात कोणतेही नुकसान होणार नाही आणि या मार्गावरील थोडी प्रगती एखाद्याला सर्वात धोकादायक प्रकारच्या भीतीपासून वाचवू शकते. हरे कृष्ण. म्हणजे इथे कर्तव्याच्या मार्गावर चालण्याविषयी सांगतायत ते, ही कर्तव्य ही आपल्याला करावीच लागतात. तुम्ही तुमची कर्तव्य सोडून पळून नाही जाऊ शकत. हां, इथं अर्जुनाचं कर्तव्य होतं, की त्याने युद्ध करणं. आता कृष्ण काय सांगतायत, की हे बघा, हा कर्तव्याच्या मार्गावर चालताना त्यात थोडा जरी तुम्ही प्रयत्न केलात ना, तरी तुमचं कुठलंही नुकसान होत नाही. हं. उलट जी थोडीफार प्रगती सुद्धा तुम्हाला सर्वात धोकादायक प्रकारच्या भीतीपासून वाचवू शकते. मग ॲक्चुअली मनुष्य जन्मात सर्वात मोठा धोका कसला असतो? तो अधःपतनाचा असतो. मग अधःपतन म्हणजे काय? तर पुढचा जन्म मनुष्यांचा न मिळता परत प्राण्याचं शरीर मिळणं. हे असतं अधःपतन. त्यामुळे होतं काय? पुन्हा वाट बघावी लागते जन्मानुजन्म, की कधी मनुष्याचं शरीर मिळेल आणि मुक्तीच्या वाटा आपण मनुष्याच्या शरीर मिळाल्याशिवाय नाही ना चालू शकत. पण कर्तव्य करताना आहे ना, थोडीशी जरी तुम्ही कर्तव्याच्या मार्गावर जे काय होणार ते कृष्ण म्हणतात, "तू माझ्यावर सोडून दे. तू युद्ध जिंकशील किंवा हारशील त्याचा विचार नको करू. तू युद्ध कर. ते तुझं कर्तव्य आहे." आणि ते करताना जरा जे थोडंफार प्रगती होईल, ती तुला प्रगतीच असेल तुझी. तुला अधःपतनापासून वाचवेल. मग आता इथे एक गोष्ट आहे. एक उंदीर असतो. एका मंदिरात येतो. मग मंदिरात रात्री मंदिर बंद करताना तिथले भटजी अ, देवासमोर दिवा लावून सगळं पॅक करून जातात ना. मग हा उंदीर येतो तेलाची वात ते तेल असतं ना दिव्यातलं ती वात खायसाठी. मग ते सुरू असते तेव्हा. पण हा काय करतो येतो आणि ती जळणारीच वात अशी तोंडात पकडतो आणि त्या पळत-पळत त्या कृष्णाच्या मूर्तीभोवती एक ती वात अशी तोंडात धरून प्रदक्षिणा काढतो. आणि नंतर ती वात खातो. हां. आणि यथावकाश तो मृत्यू पण पावतोच. तर खरं कृष्ण काय समजतात माहीत आहे? अरे, हा उंदीर माझ्यासाठी आला. मला म्हणजे दिवा हातात घेतलं अन् माझ्यासाठी दिवा हातात घेतलं आणि माझ्याभोवती प्रदक्षिणा काढली. हं. आणि ते त्याचं एक पुण्य मानतात. म्हणजे कृष्ण मानतात, की उंदराने माझी सेवा केली आणि त्याला पुढचं शरीर म्हणजे म्हणजे मनुष्याचं मिळतं आणि मुक्तीकडे म्हणजे मुक्ती मिळते ना असं. प्रगती म्हणजे प्राण्यांच्या शरीरातनं तरी मुक्ती मिळते आणि वरचा जन्म मिळतो.
तर इथे ते सांगितलेलं आहे, की कर्तव्याच्या मार्गावर चालताना थोडी जरी प्रगती, थोडं जे काही तुम्ही चालू शकाल, तरी तुमची प्रगतीच आहे. त्यात कुठलं नुकसान नाहीये तुझं. हां, घ्या माताजी पुढची. आता इथे बघा, खारुताई होती. खारुताई काय म्हणत होती, तिला पण वाटत होतं राम सेतू बांधताना, की आपण पण काहीतरी करावी मदत. पण होत काय होतं, ती मधी-मधी छोटा-छोटा दगड एखादा न्यायचा प्रयत्न करायची. पण वानर काय म्हणत होते, पाय वगैरे पडला तिच्यावर तर, पायाखाली येणार ना त्यांच्या, त्यामुळे ते तिला नको करू म्हणत होते. पण राम, आता तुम्हाला वाटलं नाही कोण बघतंय का? पण राम स्वतः बघत होते ना, की खारुताई प्रयत्न तरी करते. मग बघा केवढं हे झालं. रामानी स्वतःच्या हातात तिला उचलून घेतलं. हं. आणि आता पण आपण एवढ्या युगांनंतर ती गोष्ट ऐकतोच आहे ना, खारुताईने म्हणजे बसून नाही राहिली, तिने प्रयत्न केला. आणि ती माहीत आहे ना तुम्हाला, खारुताईच्या पाठीवरती बोटं उमटली आहेत, ती अशी रामाने हात फिरवल्यावर उमटलेली बोटं आहेत त्यांची. तर असं इकडे म्हणजे छोटीशी सेवा पण मौल्यवान असते, कधी वाया नाही जात. आता हनुमानाने बघा रामांना किती राम स्वतःची ओळखच काय सांगायचे? मी रामाचा दास असंच सांगायचे ना. तर किती रामांनी म्हणजे युद्ध वगैरे करताना हनुमानाने काय-काय केलं आणि त्याच्या बदल्यात हनुमानाने पण रामानी पण त्यांना तितकंच प्रेम दिलं. "तुम मम प्रिय भरतहि समभाई" म्हणून सांगितलेलं आहे ना, भरता एवढाच मला प्रिय आहे म्हणतात. हां, राम हनुमानांना. म्हणजे जेवढं प्रेम आपण त्यांना देतो, तेवढंच ते पण देतात. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर आता कलियुगाचा धर्म काय आहे? पवित्र हरिनाम जप. आत्म्याचा खरा आनंद कशात आहे? तर त्याला हरिनाम घ्यायला आवडतं. आणि कलियुगात प्रत्येक युगाचे धर्म असतात. तर कलियुगाचा धर्म आहे, की तुम्ही हरिनाम जप घ्यायला हवं. म्हणजे हरिनाम घ्यायला हवं. ती मुलं करतायत बघा कशी जप. तुम्ही पण करायला सुरू करा. माताजी पुढची स्लाईड घ्या. आपण शिकणार आहोत कशा करायचा. वन ऑफ द ग्रेटेस्ट लॉ ऑफ नेदरलँड. भगवद्गीता क्लासेस आर कंपल्सरी फॉर डच स्टुडंट. म्हणजे नेदरलँडमध्ये डच मुलांसाठी भगवद्गीतेचा क्लास म्हणजे भगवद्गीता शिकणं कंपल्सरी आहे. घ्या माताजी पुढची स्लाईड. मग आता आपण लक्षात ठेवा, की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आत्मा कुठे असतो? हृदयामध्ये असतो. हां, आता आपण आत्मा पाहू नाही शकत. त्याचा आकार दिलाय बघा. आत्म्याचा आकार केवढा आहे? का पाहू शकत नाही? तर एका एका केसाचं टोक घेतलात. हं. त्या टोकाचा 10,000वा भाग एवढा आत्म्याचा आकार आहे. इतका सूक्ष्म आहे तो. हां, केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग एवढा आत्म्याचा आकार आहे. त्यामुळे आपल्याला दिसत नाही. घ्या माताजी पुढची स्लाईड. मग आता काय, आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो आणि कृष्णासाठी केलेली कोणतीही छोटी सेवा कधीही गमावत नाही. हं. 2.13वा श्लोक लक्षात ठेवा, जरा वाचा ओके. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. झाला आपला आजचा. मोठा आहे अध्याय जरा. माताजी रेकॉर्डिंग